जय श्रीराम. जय श्रीराम. तोपर्यंत कर्म आपले बाकी आहे. नाही अरे बापा अरे आता इथं आलो हे तिथं नाही म्हणायचं कारण मी पण घेत नाही पण आता इकडे इकडे मनाने स्वीकारणं खूप महत्वाचं आहे. स्वीकारल्यावर त्याचा त्रास होत नाही. सगळे म्हणतात महाराज आता तुम्हाला अवताराला येण्याची गरज आहे महाराज. पण प्रत्येकाला असं वाटतं महाराजांनी अवताराला यायला हवं पण आमच्या घरात नाही शेजारच्या घरात आले पाहिजे. पण ज्या दिवशी हा विचार बदलेल आपला की महाराजांनी अवताराला यावं आणि माझ्याच घरात यावं नाही माझ्याच क्षेत्राने छत्रपती झालं पाहिजे ही भावना जोपर्यंत आपली होत नाही ना तोपर्यंत आपला हिंदू धर्म व्यापक होणार नाही हा विचार त्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणून मी खूप खूप तुमचे अभिनंदन करेन. आणि 2 मिनिटं तुम्ही या ठिकाणी तुमच्यासाठी घेणार आहे. खरं तर कीर्तनात एकदा कीर्तन सुरू झाल्यानंतर असा नियम आहे की कीर्तन थांबवायचं. नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यात सोडून जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये काम सुरू केलेलं आहे. काम अतिशय छोटे आहे आणि महत्वाचं आहे. प्रत्येक मंदिरात संध्याकाळी 7 वाजेची आरती त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये दिवाबत्ती पूजापाठ हरिपाठ. जर संध्याकाळी आपल्या घरात हरिपाठ रोज होऊ लागला तर आपल्या मुलांना धर्म शिकवण्याची गरज पडणार नाही. तिसरं काम आपला वार शनिवार इस्लाममध्ये शुक्रवार त्यांचा जगात संपूर्ण जगात दुपारी 1 वाजेची नमाज कोणी कुठे असेल तर 1 वाजेच्या नमाजला जातात. ख्रिश्चन समाजामध्ये धर्मामध्ये सकाळी रविवारी चर्च मध्ये जातात. आपला वार असा आहे का कुठे आहे का कोणाला माहिती असेल म्हणून आपण केले सुरुवात आपला वार शनिवार. 3 काम आहे. काम अतिशय छोटे 1 रुपया खर्च नाही कुठं जायचं नाही आणि त्या स्थितीचा फायदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काम करायचं.
56 देश इस्लामचे आहेत. जर हे 3 गोष्टी आपण पाहिल्या तर 100 देश आपल्या धर्माचे होऊ शकतात. प्लस जर तुम्हाला हे आवडलं असेल तर आजपासून तुम्ही याचा प्रचार करणार का? आवाज छोटा आला बरोबर ना? आवाज करणार का तुम्ही? प्रचार करणार? आपल्या बाजूला, आपल्या गल्लीत, आपल्या धर्मामध्ये, आपल्या समाजामध्ये जिथे जमेल 7 वाजेची वेळ धर्मासाठी आणि ह्या धर्मयोद्ध्यांसाठी जे आपल्या धर्माचं कार्य करतात. एक छोटासा सत्कार तुमच्या सगळ्यांतर्फे. जो व्यक्ती धर्माचं काम करत असेल आपल्याला हात जोडून पाय पडून विनंती, काम करणारे नाहीत जे आहेत त्यांचा व्यवस्थित आदर सत्कार करावा एवढीच विनंती. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. परत एकदा सगळ्यांना विनंती, हे नक्कीच आवडलं तर सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करा. थोडस वेळ आहे त्यामुळे आम्ही जरा लवकर जाते. आपल्या सगळ्यांची माफी. जय श्री